विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित, चॅप्टर 5 ऑपरेशन ऑन द रॅशनल नंबर, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामधील पॉईंट आपण आज पाहणार आहोत. तो आहे रूल्स फॉर सिम्प्लिफाईंग द एक्सप्रेशन, म्हणजेच पदावली सोडवण्याचे नियम. कुठलेही एक्सप्रेशन हे सोडवत असताना दिलेल्या रूल्सनुसार जर आपण सोडवले तर आपलं उत्तर हे बरोबर येतं. परंतु जर आपण चा उपयोग न करताना जर उदाहरण सोडवलं तर मग मात्र उत्तर हे बरोबर येत नाही. प्रत्येक पद्धतींनी त्या ठिकाणी उत्तर हे वेगवेगळं येतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला रूल्सचा हा उपयोग करावा लागतो. फर्स्ट रूल इज इफ मोर दॅन वन ऑपरेशन इज इन द एक्सप्रेशन. जर एखाद्या पदावलीमध्ये एकपेक्षा जास्त क्रिया जर दिलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन जर दिलेले असतील तर ते ज्या क्रमाने त्या पदावलीमध्ये एक्सप्रेशनमध्ये असतील त्याच क्रमाने आपल्याला ते सोडवायचे. म्हणजे पहिल्यांदा जर मल्टिप्लिकेशन असेल तर पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन सोडवायचं आहे आणि नंतर डिव्हिजन, आणि जर डिव्हिजन आधी असेल तर मग आधी डिव्हिजन आणि मग नंतर मल्टिप्लिकेशन. म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या पद्धतीने आपल्याला ते ऑपरेशन दिलेले आहेत किंवा क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने आपल्याला ते सोडवायचे. पहिल्यांदा डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आणि भागाकार ज्या क्रमाने आलेले आहेत त्याच क्रमाने. दुसरा जो रूल आहे त्या रूलमध्ये इफ देर आर मोर दॅन 2 ऑपरेशन लाईक द ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, जर पदावलीमध्ये 2पेक्षा अधिक बेरीज आणि वजाबाकी ह्या जर क्रिया आलेल्या असतील तर त्यासुद्धा डावीकडून ज्या क्रमाने त्या आलेल्या आहेत त्या क्रमाने आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा जर सबस्ट्रॅक्शन असेल म्हणजे वजाबाकी असेल तर वजाबाकी आणि मग नंतर बेरीज म्हणजे ॲडिशन, किंवा जर आधी ॲडिशन असेल तर ॲडिशन आणि नंतर सबस्ट्रॅक्शन. म्हणजेच एखाद्या पदावलीमध्ये जर मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड डिव्हिजन हे चारही ऑपरेशन्स जर आलेले असतील तर फर्स्ट आपण काय सोडवायचं आहे, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. परंतु तेही दिलेल्या क्रमाने डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने आलेले आहे त्याच क्रमाने, आणि मग नंतर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे ज्या क्रमाने आलेले आहे त्या क्रमाने आपल्याला ते सोडवायचे. हे नियम जर आपण रूल्स जर आपण वापरून जर कुठलेही एक्सप्रेशन किंवा पदावली जर आपण सोडवली तर उत्तर आपलं बरोबर येतं. आणि या रूलचा जर आपण वापर केला नाही आणि कोणत्याही ऑपरेशन आपण कुठल्याही ऑपरेशनने जर ते आपण सोडवलं तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तुमचं उत्तर हे वेगवेगळं येईल. आणि म्हणून रूल्सचा उपयोग करूनच योग्य ते उत्तर आपल्याला काढावं लागतं. त्यासाठी रूल्सचा उपयोग आपण करायचा. पुढचा जो रूल आहे त्यामध्ये काही ऑपरेशन्समध्ये एक्सप्रेशन्समध्ये काही ब्रॅकेट्स आलेले असतात. तर देर आर डिफरंट काइंड्स ऑफ द ब्रॅकेट्स. देर आर 3 टाईप्स ऑफ द ब्रॅकेट्स. फर्स्ट ब्रॅकेट इज द राऊंड ब्रॅकेट, म्हणजेच हा गोल कंस, याला राऊंड ब्रॅकेट म्हणतात. सेकंड इज स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे चौकटी कंस, हा दुसरा चौकटी कंस. अँड थर्ड इज कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंस. दीज आर द 3 टाईप्स ऑफ द ब्रॅकेट. म्हणजेच राऊंड ब्रॅकेट म्हणजे लहान कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस. राऊंड ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट. इन दॅट स्मॉलेस्ट ब्रॅकेट इज राऊंड, देन ग्रेटर इज स्क्वेअर ब्रॅकेट अँड मोस्ट ग्रेटर इज कर्ली ब्रॅकेट. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण कोणता सोडवायचा आहे, राऊंड ब्रॅकेट, कारण हा सर्वात लहान आहे म्हणून सर्वात आतील ब्रॅकेट सोडवायचा. त्यानंतर त्याच्या बाहेरचा ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्याच्यानंतर आपला तिसरा शेवटचा जो ब्रॅकेट असेल तो ब्रॅकेट म्हणजे महिरपी ब्रॅकेट आपल्याला सोडवायचा आहे. When solving the brackets, solve the innermost bracket first and then follow it up the solving the brackets outside in the turn. म्हणजे केव्हाही आपण कुठलीही पदावली ज्यावेळेस सोडवतो तेव्हा सर्वात आतील जो कंस असेल तो कंस आधी सोडवायचा, नंतर त्याच्या बाहेरचा कंस आणि त्याच्यानंतर सर्वात बाहेरचा कंस. म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुमचा कोणता कंस येणार आहे, राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट. आपण एक्झाम्पल्स पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज 40 × 10/5 + 17. आता या ठिकाणी पहा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन.
ह्या 1 2 3 ऑपरेशन्स, 3 क्रिया या ठिकाणी आहे. म्हणजे गुणाकारही आहे, भागाकारही आहे आणि बेरीजही आहे. मग पहिल्यांदा डावीकडून कुठली क्रिया फर्स्ट आहे तुमची? मल्टिप्लिकेशन. आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचं, आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 40 इंटू 10 किती झाले? 400. म्हणजे 40 इंटू 10 400. मग हे मल्टिप्लिकेशन करत असताना पुढची जे तुमची ऑपरेशन्स आहेत आणि संख्या नंबर्स आहेत ते जशाच तसे आपण लिहायचे. म्हणजे अपॉन 5 प्लस 17. त्यानंतर पुढची जी डावीकडून लेफ्ट साईडकडनं येणारी जे ऑपरेशन कोणतं आहे? डिव्हिजन. आणि म्हणून आपण डिव्हिजन करणार आहोत. 400 अपॉन 5. तुमचं कोशंट काय नाही आहे? 80. 400ने याला भागल्यावरती म्हणजे 5 जा 8 40 आणि हा 0 असा हा 80 कोशंट येईल. म्हणजे 400 अपॉन 5 मीन्स 80. आणि पुढची जी ॲडिशन थर्ड ऑपरेशन आहे तो जशाच तसं या ठिकाणी आपण लिहिणार प्लस 17 मीन्स 80 प्लस 17. आणि ॲडिशन इज 97. 80 प्लस 17 इज 97. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन, नंतर डिव्हिजन आणि मग नंतर काय घेतलेलं आहे? ॲडिशन. म्हणजे आपण ह्या ठिकाणी रूल्सचा उपयोग केलेला आहे, यूज केलेला आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये कुठेही आपल्याला ब्रॅकेट्स दिसत नाही आहे. जरी ब्रॅकेट्स नसले तरीसुद्धा जे आपण रूल्स पाहिलेले आहेत त्याच रूल्सचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. लेफ्ट साईडने गुणाकार, भागाकार, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ज्या क्रमाने आलेले आहेत त्या क्रमाने ते सोडवायचे. त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी ज्या क्रमाने आलेले आहेत त्या क्रमाने सोडवायचे. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. 80 प्लस इन राऊंड ब्रॅकेट 15 प्लस 8 मायनस 3 ब्रॅकेट क्लोज प्लस 5. या ठिकाणी पहा डिव्हिजन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन अशा वेगवेगळ्या ऑपरेशन्स या ठिकाणी आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? हा जो राऊंड ब्रॅकेट आहे हा पहिल्यांदा सॉल्व करावा लागेल. राऊंड ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आहे. म्हणून लेफ्ट साईडला पहिली ऑपरेशन कोणतं आहे? ॲडिशन आहे. म्हणून पहिल्यांदा आपण ॲडिशन करणार आहोत. परंतु त्याआधी तुमची जी पहिली जी नंबर्स आहेत आणि ऑपरेशन आहेत ते जशाच तसे लिहायचे. मीन्स 80 अपॉन ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपण ॲडिशन घेणार आहोत. 15 प्लस 8 23. म्हणून या ठिकाणी 23 मायनस 3 इथे मायनस 3 ब्रॅकेट क्लोज. 23 मायनस 3 हे कुठे येणार आहे? तुमच्या ब्रॅकेटमध्ये येईल. आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं प्लस 5 जशाच तसं. त्याच्यानंतर पुन्हा आता आपल्याला कुठले ऑपरेशन करावं लागेल? ब्रॅकेटमधलंच. कारण हा ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व करायचा आहे. म्हणून 80 अपॉन 23 मायनस 3 ब्रॅकेटमध्ये काय? 23 मायनस 3. म्हणून याचं सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे? 20 प्लस 5. तुम्ही हे सबस्ट्रॅक्शन केल्यावरती हा ब्रॅकेट पूर्णपणे सॉल्व झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच या ठिकाणी 80 अपॉन 20 प्लस 5 हे एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. पुन्हा ह्या एक्सप्रेशनमध्ये डिव्हिजन आणि ॲडिशन हे 2 ऑपरेशन्स आहेत. मग पहिल्यांदा लेफ्ट साईडने पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? डिव्हिजन करून घ्यावं लागेल. म्हणजेच भागाकार करावा लागेल. 80 अपॉन 20. 80 अपॉन 20 मीन्स 20चा 4 80. म्हणून 4 हा कोशंट येईल. प्लस 5 मीन्स 4 प्लस 5. पुढचं ऑपरेशन तुमचं कोणतं आहे? ॲडिशन मीन्स 4 प्लस 5 9. म्हणजे तुमच्या ह्या पूर्ण जे एक्सप्रेशन दिलेलं आहे या ठिकाणी ह्या एक्सप्रेशनचं ॲन्सर काय आहे? 9. जर तुम्ही ह्या ठिकाणी रूल्सचा यूज न करताना उदाहरण सोडवलं तर प्रत्येक वेळेस जर वेगवेगळे ऑपरेशन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरले तर येणारं उत्तर जे 9 आहे ते न येताना प्रत्येक वेळेस तुमचं उत्तर वेगवेगळं येईल आणि ते चूक असेल. आणि म्हणून दिलेल्या रूल्सचा उपयोग आपण या ठिकाणी करायचा आहे. तिसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2 इंटू कर्ली ब्रॅकेट. In curly bracket 25 into in next bracket is square bracket, and in square bracket there is round bracket. In round bracket 113 minus 9 round bracket close plus 4 upon 2 into 13 round bracket close, then square bracket close and महिरपी bracket close. म्हणजे या ठिकाणी पहा राऊंड ब्रॅकेट ही आहेत, 2 राऊंड ब्रॅकेट दिलेले आहेत, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि तुमचा कर्ली ब्रॅकेट आहे.
आणि हे सोडवत असताना आपल्याला रूल्सचाही उपयोग करायचा आहे. मग पहिल्यांदा आपण सर्वात आतील इनरमोस्ट ब्रॅकेट जे आहेत ते ब्रॅकेट्स आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, सॉल्व करायचे आहे. म्हणून आणि उरलेले जे तुमची संख्या किंवा ऑपरेशन्स आहेत ते जशाच तसे लिहित राहायचे जोपर्यंत आपण एक एक ब्रॅकेट सॉल्व करतो आहे तोपर्यंत. म्हणून 2 इंटू इन कर्ली ब्रॅकेट 25 इंटू स्क्वेअर ब्रॅकेटमधील आपण हा राऊंड ब्रॅकेट सॉल्व करतो आहे 113 मायनस 9 म्हणून 113 मायनस 9 104 म्हणजे हा तुमचा राऊंड ब्रॅकेट सॉल्व झाला आहे. म्हणून या ठिकाणी आपण राऊंड ब्रॅकेट लिहिला नाही. प्लस इन राऊंड ब्रॅकेट 4/2 इंटू 13 राऊंड ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट क्लोज. मग आता पुन्हा आपल्याला कोणता ब्रॅकेट सोडवायचा आहे, हा सेकंड राऊंड ब्रॅकेट सोडवायचा आहे. मग तोपर्यंत आपण 2 इंटू कर्ली ब्रॅकेट 25 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 104 प्लस कर्ली ब्रॅकेट 4/2. पहिल्यांदा आपण ॲडिशन या ठिकाणी कोणती आलेली आहे, डिव्हिजन ऑपरेशन आलेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा डिव्हिजन करणार आणि मग नंतर काय करणार, मल्टिप्लिकेशन. म्हणून 4/2 2 इंटू 13 आणि हा तुमचा स्मॉल ब्रॅकेट अजून आहेच अजून आणि देन स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला पुन्हा हा जो स्मॉल ब्रॅकेट आहे इनरमोस्ट ब्रॅकेट आहे राऊंड ब्रॅकेट अँड इन राऊंड ब्रॅकेट 2 इंटू 13 2 इंटू 13 26 म्हणून हा जर आपण सॉल्व केला तर या ठिकाणी काय येणार आहे 26 म्हणजे हा ब्रॅकेट तुमचा सॉल्व झाला आहे. म्हणजे या ठिकाणचे तुमचे दोन्हीही स्मॉल ब्रॅकेट जे आहे ते काय झालेले आहे, राऊंड ब्रॅकेट सॉल्व झालेले आहे. म्हणून त्या ठिकाणी आता या ठिकाणी राऊंड ब्रॅकेट शिल्लक राहिलेला नाही. मग आता बाहेरचा कोणता आहे, त्याच्यानंतर मधला कोणता आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आणि म्हणून आपल्याला हा स्क्वेअर ब्रॅकेट पहिल्यांदा सोडवायचा आहे. मग 2 इंटू इन कर्ली ब्रॅकेट 25 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 104 प्लस 2 इंटू 13 26. मग हा आपल्याला सोडवायचा आहे 104 प्लस 26 हा सर्वात आतील ब्रॅकेट आहे या स्टेपला. म्हणून 104 प्लस 26 इज 130. मग ह्यांची बेरीज काय येणार आहे, 104 अधिक 26ची 130. म्हणून हे आधीचं जे आहे जशाच तसं लिहिणार आणि हा तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट या ठिकाणी सॉल्व झालेला आहे म्हणून या ठिकाणी तो येणार नाही. आता राहिलेला तुमचा कोणता आहे, कर्ली ब्रॅकेट. मग कर्ली ब्रॅकेटमध्ये काय येईल, 2 इंटू कर्ली ब्रॅकेट 25 इंटू हा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर काय आलेलं आहे 130 म्हणजे 25 इंटू 130 25 इंटू 130 हा तुमचा कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा कर्ली ब्रॅकेट काय होणार आहे, सॉल्व होईल आणि म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे 25 इंटू 130 इज 3 प्रॉडक्ट इज 3250 म्हणजेच 25 गुणिले 130 जर केलं तर तुमचा गुणाकार काय येणार आहे 3250. मग या ठिकाणी तुमचा कर्ली ब्रॅकेट क्लोज सॉल्व झालेला आहे आणि म्हणून तुमचं पुढची स्टेप काय येणार आहे 2 इंटू 3250. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तुमचा प्रॉडक्ट काय येणार आहे 6500. म्हणजे या उदाहरणामध्ये पहा 2 राऊंड ब्रॅकेट आहे, हा फर्स्ट हा सेकंड, देन स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि थर्ड कोणता आहे, कर्ली ब्रॅकेट आहे. म्हणजेच पहिल्यांदा उदाहरण सोडवत असताना अशा प्रकारची जर एक्झाम्पल्स दिलेली असतील ती सॉल्व करत असताना सर्वात आधी इनरमोस्ट ब्रॅकेट जे आहेत ते पहिल्यांदा सॉल्व करायचे आहे आणि त्यामध्ये फर्स्ट कोणता येईल, तुमचा स्मॉल असलेला राऊंड ब्रॅकेट येईल. राऊंड ब्रॅकेट सोडवायचे, त्यामध्ये ज्या क्रमाने लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे जात असताना ज्या पद्धतीने ज्या क्रमाने जे ऑपरेशन्स आहेत ते त्या ठिकाणी करत करत सॉल्व करत एक एक ब्रॅकेट ह्या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला अचूक असं ॲन्सर राईट ॲन्सर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे.